Hello everyone, I welcome you all in this practical lecture. So in previous lecture we had gone through the pads, right? And first that is reusable pads. Okay. Next we will see the disposable sanitary pads. So these disposable sanitary pads are the disposable in nature, right? So most pad have sticky strip along the bottom. You peel off the paper strip that covers the adhesive and press the pad into a crotch of your underwear. ओके, मग हे जे डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्स आहेत त्याच्या बॅक पोर्शनला काय असतात, स्टिकी स्ट्रिप्स प्रोव्हाइड केलेले असतात, राईट. सो यूज करता वेळी काय करायला लागतं, त्या जो काही स्टिकी स्ट्रिप्स ज्या आहेत त्या पील ऑफ करायचं. ओके, आणि त्या स्टिक्सने काय करायचं आहे, अंडरवेअरचा जो क्रॉचचा जो पोर्शन आहे, ओके, क्रॉच पोर्शन इन द सेन्स पार्ट बिटवीन द लेग्स, दोन पायांच्या मधला जो पोर्शन आहे त्या अंडरवेअरच्या पोर्शनमध्ये ते जे काही पॅड आहे ते स्टिक केलं जातं. ओके, सो इफ पॅड हॅज विंग्स यू व्रॅप दिस अराउंड द बॉटम ऑफ क्रॉच. ओके, जर पॅड्स विंग्स असतील पॅड्सला तर त्या विंग्सवर जो काही पेपर आहे स्टिकी पेपर तो पील ऑफ करायचा आणि ते विंग्स जे आहेत ते काय करणार आहेत, त्या क्रॉच पोर्शनमध्ये बॉटम पोर्शनला आपण स्टिक करणार आहोत. ओके, सो टू रिमूव्ह द पॅड अनस्टिक इट फ्रॉम युअर अंडरविअर अँड व्रॅप इट इन अ टॉयलेट पेपर. ओके, मग रिमूव्ह करताना आता आपण यूज कसं करायचं बघितलेलं आहे, राईट. रिमूव्ह करताना काय करायचं आहे, जे काही स्टिक केलेलं पॅड आहे ते अनस्टिक करायचं आहे. ओके, पॅड जे आहे ते अंडरवेअरपासून अनस्टिक करायचं आहे अँड देन आपल्याला ते व्रॅप करायचं आहे इन द टॉयलेट पेपर. ओके, बट इट in the trash, put it in the trash can or in the special disposal box that found in most bathroom stalls. ओके, सो जनरली हे जे यूज झालेलं पॅड आहे, राईट, ते आपल्याला काय करायचं आहे, जे काही प्रॉपर जे ट्रॅश कॅन आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे किंवा मग जे डिफरंट डिस्पोजल बॉक्स जे आहेत की जे बाथरूम्समध्ये बसवलेले असतात, राईट, त्याच्यामध्ये टाकायचं आहे. So don't try to flush a pad down the toilet because the toilet can become clogged and make a big mess. ओके, मग त्याच्यामुळे हे जे पॅड्स जे आहेत ते आपल्याला टॉयलेटमध्ये टाकायचं नाही आहे. ओके, कारण का टॉयलेटमध्ये टाकल्यानंतर ते जो टॉयलेट जे आहे ते पॅडमुळे ब्लॉक होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्याच्यामुळे जास्त मेस होण्याचे चान्सेस जास्त असतात, राईट. सो त्याचं डिस्पोजल जे आहे ते प्रॉपर ट्रॅश कॅनमध्ये किंवा मग जो काही डिस्पोजल बॉक्स आहे त्याच्यामध्ये करायचं आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट डिस्क्रिप्शन विच इज रिलेटेड विथ दिस डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्स. ओके, सो डिस्पोजेबल पॅड्स आर वोन एक्सटर्नली टू द बॉडी in the underwear to absorb menstrual flow. They are disposed of after maximum 8 hours. They are therefore consumable, which require regular assessment of supply, availability and affordability. Okay, so generally जे काही हे जे काही डिस्पोजेबल पॅड्स आहेत, राईट, सो ते अंडरवेअरवर स्टिक केले जातात आणि त्यांचा मेन पर्पज काय आहे, दे ॲब्झॉर्ब्स द मेन्स्ट्रुअल ब्लड फ्लो. ओके, अँड जनरली 8 आवर्स नंतर त्यांना काय केलं जातं, डिस्पोज्ड करणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे नेक्स्ट 8 आवर्स नंतर न्यू जे पॅड आहे डिस्पोजेबल पॅड ते यूज केलं जातं. त्याच्यामुळे त्याचा सप्लाय आहे, त्याची अवेलेबिलिटी आहे, त्याची अफोर्डेबिलिटी आहे, याचं असेसमेंट करणं गरजेचं आहे. ओके, सो पॅड्स कम इन व्हेरियस सायझेस, absorbencies and material and consist of layered design made up of blends of plastics, rayon and cotton. ओके, सो पॅड्स जर आपण व्हरायटी ऑफ पॅड्स बघितले त्याच्यामध्ये स्टेफ्री आहे, राईट, विस्पर आहे, मल्टिपल जे मार्केटेड कंपनीज आहेत की ज्याचे डिफरंट पॅड्स जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओके, ते जर आपण बघितलं तर पॅडची जी काही साईज आहे त्याचं ॲब्झॉर्बन्सी कॅपॅसिटी जी आहे किंवा कोणत्या मटेरियलने ते बनलेलं आहे किंवा त्याचं जे डिझाईन आहे त्याच्या लेअरचं ते प्रत्येक पॅड्समध्ये डिफरंट असतं, राईट. मे बी सम पॅड्स जे आहेत ते प्लास्टिक्सने बनलेले आहेत किंवा रेयॉनने बनलेले आहेत किंवा कॉटनने बनलेले आहेत. ओके, सो पॅड्स शुड इन्क्लूड विंग्स टू प्रिव्हेंट द लिकेज अँड कीप इट द पॅड मोर सिक्युअरली इन अ प्लेस. ओके, सो जनरली पॅड्स जे आहेत, आयडियल पॅड्स जर आपण बघितले डिस्पोजेबल पॅड्स तर ते विंग कंटेनिंग पॅड्स आहेत, राईट. सो त्याच्यामुळे काय होतं, विंग्समुळे लिकेज होण्याचे चान्सेस कमी असतात आणि ते पॅड जे आहे ते जागेवर होल्ड करून राहतं. ओके, so this is the description part which is related with this disposable sanitary pad. Okay, so in this image you can easily see the disposable type of sanitary pads. Okay,
नेक्स्ट इज दॅट हेल्थ इम्पॅक्ट्स. ओके, सो कोणते हेल्थ इम्पॅक्ट्स जे आहेत, हेल्थ इफेक्ट्स जे आहेत ड्यू टू दिस डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्स त्या गर्ल्सच्या हेल्थवर दिसणार आहेत. सो इन मोस्ट स्टडीज नो सिग्निफिकंट ॲडवर्स हेल्थ इफेक्ट्स आर रिपोर्टेड, though there is inconclusive evidence on the impact of disposable pad use and bacterial vaginosis as well as reproductive tract infection, especially in relation to prolonged wear time. Okay, so generally कोणतेही तसे हार्मफुल इफेक्ट्स जे आहेत ते ह्या डिस्पोजेबल पॅड्सच्या यूजने दिसून येत नाही. ओके, पण सर्टन केसेसमध्ये जे काही पॅडचा यूज आहे तो कसा केलेला आहे त्याच्यावरून मग ते इन्फेक्शन्स जे आहेत ते त्या गर्ल्समध्ये दिसून येतात. राईट, म्हणजे खूप लॉंगर पिरियड्ससाठी जर पॅड यूज केलं गेलं तर त्याच्यामुळे मग वजानॉसिस आहे की जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, राईट, जो काही रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स लाईक जे डिसऑर्डर्स आहेत त्या फिमेलमध्ये दिसून येतात. ओके, स्किन कंपॅटेबिलिटी इज व्हेरी हाय. डिस्पोजेबल पॅड्स आर वेल टॉलरेटेड बाय युजर्स इन द डिफरंट पार्ट्स ऑफ वर्ल्ड. थ्रू क्वालिटी कंट्रोल इज इम्पॉर्टंट, दो द क्वालिटी कंट्रोल इज इम्पॉर्टंट. ओके, सो हे जे पॅड्स आहेत ते मॅक्झिमम जर आपण सर्वे केला तर खूप मॅक्झिमम जे फिमेल्स आहेत, गर्ल्स आहेत त्याच्यामध्ये ते पॅड जे आहे ते टॉलरेटेड आहे. ओके, सो डिस्पोजल ऑफ यूज पॅड्स इन फ्लश टॉयलेट्स कॅन लीड टू क्लॉग्ड पाईप्स अँड सिवेज बॅकफ्लो इन टू बिल्डिंग्स प्रेझेंटिंग सिरियस हेल्थ रिस्क अँड मेंटेनन्स प्रॉब्लेम. Provision of proper disposal through waste management service is crucial. ओके, सो जनरली हे जे पॅड्स आहेत त्याचं डिस्पोजल तर प्रॉपरली केलं नाही. ओके, किंवा ते जे पॅड्स आहेत ते टॉयलेटमध्ये जर फ्लश केले, राईट, तर त्याच्यामुळे खूप सिरियस इफेक्ट जे आहेत ते मग सोसायटीला फेस करावे लागतात. ओके, नेक्स्ट इज दॅट वेस्ट मॅनेजमेंट अँड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. ओके, सो त्याचं वेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं आहे आणि जर प्रॉपरली वेस्ट मॅनेजमेंट केलं नाही तर त्याचे एन्व्हायरमेंटमध्ये कोणते इफेक्ट दिसून येतात ते आपण इथे बघणार आहोत. सो ॲज पॅड्स आर डिस्पोज्ड आफ्टर वन यूज दे क्रिएट लार्ज क्वांटिटीज ऑफ लिटर accumulate in landfills, block sanitation system when thrown in toilets and release toxins when burned incorrectly. सो हे जे पॅड्स आहेत ते वन टाईम यूज आहेत, राईट. सो त्याच्यामुळे काय होतं, जर प्रॉपरली त्याचं डिस्पोजल केलं गेलं नाही, राईट, त्याच्यामुळे काय होणार आहे की जे काही प्रॉपरली सॅनिटायझेशन जर त्याचं केलं नाही, म्हणजे जर टॉयलेटमध्ये थ्रो केलं किंवा मग असंच एन्व्हायरमेंटमध्ये टाकून दिलं, राईट, सो त्याच्यामुळे काय होणार आहे की जे काही डिफरंट सॅनिटेशनचे जे काही सिस्टीम्स आहेत त्या ब्लॉक होणार आहेत, राईट. एन्व्हायरमेंटमध्ये असंच टाकलं तर त्याच्यातून जे हॅझार्डस जे काही टॉक्झिन्स आहेत ते रिलीज होणार आहे. त्याला जर इनकरेक्टली बर्न केलं तर त्याच्यामधून ते टॉक्झिन्स रिलीज होणार आहेत. ओके, किंवा जर जमिनीवर असंच फेकून दिलं तर तिथे ते त्याच कंडिशन्समध्ये राहणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे अन ॲप्रोप्रिएट वेस्ट मॅनेजमेंट चेन मस्ट बी इन प्लेस फ्रॉम ॲन ऑन पॉईंट टू द एंड पॉईंट. ओके, सो त्याच्यामुळे डिस्पोजल यूज झाल्यानंतर डिस्पोजलच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक स्टेजला वेस्ट मॅनेजमेंट चेन जे आहे ती ॲप्रोप्रिएटली वर्क करणं गरजेचं आहे. ओके, सो ॲज अ कल्चरल बिलीफ्स अँड स्टिग्मा इन्फ्लुएन्स इंडिव्हिज्युअल डिस्पोजल युजर्स मस्ट चेंज देअर डिस्पोजल बिहेवियर टू मॅनेज डिस्पोजेबल पॅड्स. ओके, सो त्याच्यामुळे जे काही कल्चरल बिलीफ्स आहेत, ओके, किंवा जो काही स्टिग्मा इन्फ्लुएन्स आहे विच इज रिलेटेड विथ द डिसग्रेस विच इज असोसिएटेड विथ दॅट पर्टिक्युलर पर्सन. ओके, मग त्याच्यामुळे याचा इफेक्ट कशावर होणार आहे, डिस्पोजेबलच्या प्रोसेसमध्ये. ओके, सो सप्लायर्स ऑफन क्लेम बायोडिग्रेडेबिलिटी ऑफ प्रोडक्ट विदाउट इंडिकेटिंग द एक्झॅक्ट कंडिशन्स. ओके, सो हे जे काही डिफरंट डिस्पोजेबल पॅड्स आहेत त्याचं सप्लाय करणारे ज्या काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, राईट, ते त्यांची बायोडिग्रेडेबिलिटी चेक न करता, एक्झॅक्ट कंडिशन्स नोंद न करता ते क्लेम करतात की हे जे पॅड्स आहेत ते डिग्रेडेबल आहेत. ओके, सो किती टेम्परेचर गरजेचं आहे, किती ह्युमिडिटी गरजेचं आहे, ओके, किती टाईम पिरियड लागणार आहे फॉर द डिग्रेडेशन ऑफ पॅड्स ते त्यांनी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. ओके, दस इट ऑफन रिमेन्स अनक्लिअर इफ प्रोडक्ट इज 100% बायोडिग्रेडेबल, हाऊ लॉंग
लॉंग अँड अंडर विच कंडिशन द बायोडिग्रेडेशन विल बी टेक्स प्लेस. ओके, मग जरी मॅन्युफॅक्चर कंपनीने सांगितलं की हे जे आमचं प्रोडक्ट आहे ते 100% बायोडिग्रेडेबल आहे, राईट, तरी कोणत्या कंडिशन्समध्ये त्याचं 100% बायोडिग्रेडेशन होणार आहे ते सांगणं फार गरजेचं आहे किंवा ते माहीत असणं गरजेचं आहे फॉर द प्रॉपर डिग्रेडेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर डिस्पोजेबल pad. Okay, so in theory biodegradable pads would lower impact on environment, but their precise impact is poorly understood and the vast majority of pads used are non biodegradable. Okay, so आता जे ॲडव्हान्स पॅड्स आलेले आहेत, राईट, विस्पर्सचे वगैरे तुम्ही पॅड्स बघितलात, राईट, की जे प्लॅस्टिक्स लाईक मटेरियलने सुद्धा बनलेले आहेत. सो ते जे आहेत ते मोस्ट ऑफ द पॅड्स जे आहेत मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये ते आता सध्या कसे आहेत, नॉन बायोडिग्रेडेबल आहेत, राईट. सो त्याच्यामुळे त्याचं हार्मफुल इफेक्ट जे आहेत ते एन्व्हायरमेंटमध्ये दिसून येणार आहेत. ओके, नेक्स्ट मटेरियल आपल्याला बघायचं आहे टॅम्पोन्स. ओके, फर्स्ट आपण रियुजेबल पॅड बघितलेला आहे, सेकंड आपण डिस्पोजेबल पॅड बघितलेला आहे. ओके, नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला टॅम्पोन्स. ओके, फर्स्ट वी विल सी व्हॉट आर tampons. Okay, so tampons absorb blood from inside vagina. A tampon is also made of absorbent material, but it's compressed into a small tube. Okay, मग tampons जे आहेत ते काय आहेत, absorbent materialनेच बनलेलं असतं की जे वजानामध्ये प्लेस केलं जातं. ओके, की जे काही absorbent material आहे ते कॉम्प्रेस करून ते वजानामध्ये फिट राहील अशा शेपमध्ये, स्मॉल ट्यूब शेपमध्ये ते प्रिपेअर केले जातात. ओके, सो इथे तुम्हाला इमेजेस दिसतात की ज्याच्यामध्ये टॅम्पोन्स शो केलेले आहेत की ज्याला एक स्ट्रिंग आहे, बॅक स्ट्रिंग आहे, राईट, आणि हे जे आहेत त्याच्यामध्ये ॲब्झॉर्बंट मटेरियलने स्मॉल ट्यूब्स फॉर्म केलेले आहेत, राईट, की जे वजानामध्ये विथ द हेल्प ऑफ फिंगर प्लेस केले जातात की ज्याचं स्ट्रिंग जे आहे ते आउट ऑफ बॉडी जे आहे ते राहणार आहे, राईट, आणि अप्पर पार्ट जो आहे जे ॲब्झॉर्बंट मटेरियल आहे ते वजनामध्ये इन्सर्ट केलं जातं. ओके, so tampons come in the different sizes, absorbency for heavier and lighter periods. Okay, so tampons मध्ये सुद्धा व्हरायटीज अवेलेबल आहेत, राईट, डिफरंट सायझेसमध्ये किंवा ॲब्झॉर्बन्स कॅपॅसिटीमध्ये हे जे टॅम्पोन्स जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो त्याच्यामुळे डिपेंडिंग अपॉन देअर कॅपॅसिटी वी कॅन यूज दिस टॅम्पोन्स ऑन हेवियर पिरियड ऑर ऑन लाईट पिरियड्स. सो टॅम्पोन्स also can come with or without deodorant. ओके, सो डिओडरंट शिवाय सुद्धा टॅम्पोन्स जे आहेत ते अवेलेबल आहेत किंवा विथ डिओडरंट टॅम्पोन्स जे आहेत ते अवेलेबल आहेत. सो देअर इज नो नीड फॉर डिओडरंट इन टॅम्पोन्स दो बिकॉज चेंजिंग टॅम्पोन्स रेग्युलरली युजली गेट्स रीड ऑफ एनी ओडर. सो टॅम्पोन्स जे आहेत ते जर आपण रेग्युलर इंटरवलने व्यवस्थित चेंज केले तर त्याच्यामध्ये ओडर कंटेनिंग टॅम्पोन्स जे आहेत किंवा ओडर इम्पार्ट करण्याची गरज लागत नाही. सो द डिओडरंट इन टॅम्पोन्स कॅन इरिटेट द वजाना अँड कुड कॉज अँड ॲलर्जिक रिएक्शन्स इन सम गर्ल्स. मग जर डिओडरंट किंवा एखादं सेंट जर ते टॅम्पोन्समध्ये यूज केला असेल तर इट शोज इरिटेटिव्ह इफेक्ट ऑन वजानल ट्रॅक्ट. वजानामध्ये इरिटेशन होणार आहे, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, सो सम टॅम्पोन्स कम विथ ॲन ॲप्लिकेटर. मग काही टॅम्पोन्स जे आहेत ते ॲप्लिकेटरसोबत येतात. ओके, सो ॲन ॲप्लिकेटर इज अ प्लास्टिक ऑर कार्डबोर्ड ट्यूब दॅट गाईड्स द टॅम्पोन्स इन टू अ वजाना. मग ॲप्लिकेटर म्हणजे काय, तर ॲप्लिकेटर यूज करून आपण ते जे टॅम्पोन्स आहेत ते वजनामध्ये प्लेस करू शकतो. सो अदर टॅम्पोन्स आर इन्सर्टेड युजिंग फिंगर. जे अदर सिम्पल टॅम्पोन्स आहेत ते विथ द हेल्प ऑफ फिंगर्स वजनामध्ये आपण प्लेस करू शकतो. सो सम गर्ल्स फाइंड दॅट स्लेंडर साईज ॲप्लिकेटर स्टाईल टॅम्पोन्स इज इझियर टू यूज व्हेन दे फर्स्ट स्टार्ट देअर पिरियड्स. ओके, मग सुरुवातीला जेव्हा पिरियड्सचं स्टार्टिंग पिरियड असतो तेव्हा त्याच्यामध्ये स्लेंडर साईज आणि ॲप्लिकेटर कंटेनिंग जे काही टॅम्पोन्स आहेत ते जे यूज करणार ते फिमेलला त्या पर्टिक्युलर गर्लला कम्फर्टेबल वाटतं. ओके, अँड ॲप्लिकेटर विथ राउंडेड टॉप कॅन बी इझिली हेल्पफुल फॉर बिगिनर्स. द फर्स्ट टाईम you use tampons, try to do so on heavier flow day. This will make the tampon sleep is in easier. Okay, सो त्याच्यामुळे जर आपण सुरुवातीला जर यूज करणार असो टॅम्पोन्स जे आहेत तर त्यांचं जे राउंडेड टॉप असतं की जे मोर युजफुल ठरतं व्हाईल प्लेसिंग दिस टॅम्पोन्स इन टू द वजाना. ओके, आणि जनरली हेवी पिरियड्समध्ये जे आहेत ते टॅम्पोन्स जे आहेत ते यूज केले जातात. ओके, की त्याच्यामुळे टॅम्पोन्स जे आहेत ते इझिली जे आहे ते स्लीप अवे करता येतं फ्रॉम द वजाना. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द केसेस हेवी पिरियडमध्ये की जिथे शॉर्ट इंटरवलने जे काही टॅम्पोन्स आहेत ते चेंज करणं गरजेचं आहे त्या पिरियडमध्ये हे टॅम्पोन्स जे आहेत ते यूज केले जातात. ओके, देन नेक्स्ट इज दॅट
हाऊ डू यू यूज द टॅम्पॉन्स, कसं यूज करायचं आहे टॅम्पॉन्स. सो टॅम्पॉन इज पुट इन टू वजाना युझिंग अन ॲप्लिकेटर ऑर फिंगर. ओके, सो आपली फिंगर किंवा ॲप्लिकेटर जर असेल तर ॲप्लिकेटरच्या मदतीने टॅम्पॉन्स जे आहे ते वजानामध्ये फिट केलं जातं. आफ्टर वॉशिंग युअर हँड्स फॉलो द डायरेक्शन दॅट कम विथ टॅम्पॉन्स केअरफुली अँड बी शुअर टू रिलॅक्स. ओके, मग टॅम्पॉन्स प्लेस करताना आपण रिलॅक्स असणं गरजेचं आहे. जे काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्याच्या टेम्पलेटवर ते फॉलो करून आपण प्रॉपरली क्लीन हँड्सने ते वजानामध्ये प्लेस करू शकतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू चेंज द टॅम्पॉन्स एव्हरी फ्यू आवर्स दॅट यू विअर द ॲब्झॉर्बन्सी टाईप दॅट इज राईट फॉर यू. ओके, सो कोणत्या टाईपचा टॅम्पॉन्स आपण यूज केलेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे की किती आवर्स नंतर आपल्याला तो टॅम्पॉन्स जो आहे तो वजानापासून make it out. Okay, so change the tampons every 4 to 6 hours when it's saturated with the blood. Okay, so generally 4 to 6 hours पिरियडमध्ये जेव्हा जेव्हा तो सॅच्युरेट होणार आहे तेव्हा टॅम्पॉन्स जो आहे तो वजानामधून बाहेर काढायचा आहे. ओके, सो टॅम्पॉन्स जनरली these tampons have a string attached to one end that stays outside a girl's body. ओके, मगाशी आपण इमेजमध्ये बघितलेलं आहे त्याच्या खाली जे आहेत ते थ्रेड स्ट्रिंग अवेलेबल आहे, राईट, की जे वजानामध्ये टॅम्पॉन्स फिट केल्यानंतर बाहेर जे आहे ते स्ट्रिंग्स राहणार आहेत. ओके, टू रिमूव्ह द टॅम्पॉन फुल प्लेंटी ऑन द स्ट्रिंग until the tampons becomes out, wrap it in a toilet paper and throw it in a trash. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे त्या स्ट्रिंगच्या मदतीने टॅम्पॉन्स जे आहेत ते वजानातून पुल आउट करायचं आहे जिथपर्यंत टॅम्पॉन्स जे आहेत ते टोटली वजानामधून बाहेर येणार नाही. ओके, आणि त्याच्यानंतर त्याला टॉयलेट पेपरमध्ये व्रॅप करायचं आहे आणि जिथे आपण हे जे मेन्स्ट्रुअल ट्रॅश टाकतो त्या कॅनमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. ओके, don't flush tampons down the toilet even when the box says tampon is flushable. Tampon can still cause the problems in some plumbing systems. ओके, जरी टॅम्पॉन्स जे आहेत ते ट्यूब साईजमध्ये जरी अवेलेबल असले, राईट, शॉर्ट साईजमध्ये जरी ट्यूब साईजमध्ये अवेलेबल असले तरी किंवा त्यांच्या बॉक्सवर जरी लिहिलेलं असलं फ्लशेबल तरीसुद्धा फ्लश करायचं नाही आहे, कारण का सर्टन ज्या प्लंबिंग सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये क्लॉगिंगचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात. ओके, बिकॉज you can't see tampons, you will need to remember when it's time to change. If you forget to change it, you may get spotting or leakage on your underwear or clothing. ओके, सो पॅडसारखं आपण त्याला अप्लाय करत नाही आहे तर ते वजानामध्ये प्लेस करतं, राईट. सो त्याच्यामुळे हे जे प्लेस केलेलं आहे ते लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे आणि प्रॉपरली टाईम पिरियडनंतर त्याला चेंज करणं गरजेचं आहे, राईट. सो ते जर आपण विसरलो तर त्याच्यामुळे लिकेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, if it's time to change your tampon, you can't find the string, don't worry, the tampon is still there. Reach in with your fingers to find the string. It may take a minute to do because the string might be a bit hard to grab. ओके, सो जनरली इन सर्टन केसेस की जेव्हा आपल्याला हे टॅम्पॉन्स चेंज करायचं असेल आणि स्ट्रिंग जर आपल्याला बाहेर दिसली नाही, ओके, तरीसुद्धा घाबरण्याचं काही कारण नसतं, राईट, काळजी करण्याचं काही कारण नसतं. आपण फिंगर जी आहे ती वजानामध्ये इन्सर्ट करून काय करू शकतो ते जे स्ट्रिंग आहे टॅम्पॉन्सची ती इझिली शोधू शकतो. ओके, सम गर्ल्स वरी दॅट टॅम्पॉन्स कॅन गेट लॉस्ट इनसाइड देअर बॉडीज बट देअर इज नो वे फॉर दिस टू हॅपन. जनरली काही मुली ज्या आहेत ते टॅम्पॉन्स यूज करत नाहीत. ओके, बिकॉज ऑफ फिअर, दॅट इज त्यांना काय वाटतं की टॅम्पॉन्स वजाना ट्रॅकमध्ये जर स्ट्रिंग वगैरे आत गेली तर ते जे आहे ते लॉस्ट होणार आहे इन देअर बॉडीज, राईट, किंवा बॉडीमध्येच राहील, मग सर्जरी करावं लागेल, राईट. या फिअरमुळे सम गर्ल्स जे आहे ते टॅम्पॉन्स यूज करत नाहीत, राईट. But the vagina hold the tampons in place and opening of the cervix is too tiny for tampons to get through. ओके, मग जर आपण वजाना आणि सर्विक्सचं जर एंट्रिंग पॉईंट बघितला तर तो स्मॉल असतो, खूप लहान असतो, की ज्याच्यातून जरी टॅम्पॉन्स जे आहे वजानाच्या आतमध्ये गेलं तरी ते युटरसमध्ये एंट्री करू शकत नाही. ओके, आणि वजाना जो ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये ते टॅम्पॉन्स जे आहे वजाना वॉल्समध्ये इझिली होल्ड होतं, त्याच्यामुळे घाबरण्यासारखं असं कोणतंच रिझन नसतं. सो इट इज इम्पॉर्टंट टू चेंज द टॅम्पॉन्स ऑफन. अ टॅम्पॉन्स दॅट लेफ्ट इन टू लॉंग वोंट गेट लॉस्ट बट द गर्ल मे गेट डिस्चार्ज, ओडर
ऑर इन्फेक्शन. ओके, जर जास्त वेळासाठी जर टॅम्पॉन्स वजाना रिजनमध्ये राहिलं तर त्याच्यामुळे जास्त काही बॅड इफेक्ट होणार नाही आहेत, बट जे काही डिस्चार्ज आहे किंवा ओडर आहे, इन्फेक्शन्स जे आहेत त्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, अँड नेवर पुट अ टॅम्पॉन इन अँड लिव्ह इट ऑल डे ऑर ऑल नाईट. ओके, जर टॅम्पॉन्स यूज करत असू तर पूर्ण दिवसभर किंवा पूर्ण रात्र जे आहे ते एकच टॅम्पॉन्स यूज करायचं नाही. ओके, इवन इफ यू हॅव अ लाईट पिरियड, जरी कमी ब्लड फ्लो असेल तरीसुद्धा जास्त वेळासाठी हे टॅम्पॉन्स यूज करायचे नाही. ओके, डुईंग दिस पुट्स गर्ल ॲट अ रिस्क फॉर अ रेअर बट व्हेरी डेंजरस डिसीजेस कॉल्ड टॉक्झिक शॉक सिंड्रोम. ओके, जर हे जे टॅम्पॉन्स जे आहेत ते आपण जर जास्त वेळासाठी यूज केलं तर त्याचे खूप डेंजरस इफेक्ट जे आहेत ते त्या फिमेलमध्ये दिसून येणार आहेत. त्याला टॉक्झिक शॉक सिंड्रोम असं म्हटलं जातं. ओके, की जे त्या फिमेलसाठी, त्या गर्लसाठी लाईफ थ्रेटनिंग असतं. ओके, next is that description. So tampons are absorbent material made from cotton and rayon that are inserted into vagina to absorb menstrual flow. ओके, मग हे टॅम्पॉन्स काय आहेत? ॲब्झॉर्बंट मटेरियल आहेत की जे कॉटन किंवा रेयॉन लाईक मटेरियलने बनलेलं असतं. ओके, की जे वजानामध्ये प्लेस केलं जातं टू ॲब्झॉर्ब अ मेन्स्ट्रुअल फ्लो. दे एक्सपांड विथ मॉइश्चर अँड देअर बाय अवॉइड द लिकेज. ओके, सो जसं ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब करणार आहेत तसं ते काय होणार आहेत? एक्सपांड होणार आहेत. त्याच्यामुळे वजाना थ्रू जे लिकेज आहे ब्लड फ्लोचा तो अवॉइड केलं जातं. दे कॅन बी वोन फॉर अप टू 8 hours आफ्टर विच दे आर रिमूव्ड युजिंग द रिमोल स्ट्रिंग. ओके, 8 hours यूज करायचं मॅक्झिमम. 8 hours नंतर काय करायचं आहे? स्ट्रिंग त्याचे यूज करून त्याला आपण त्याचं रिमूव्ह करायचं आहे फ्रॉम वजाना आणि त्याच्यानंतर त्याचं डिस्पोजल करायचं आहे. ओके, दे कम इन व्हरायटी ऑफ सायझेस, मटेरियल अँड विथ ऑर विदाऊट अन ॲप्लिकेटर टू असिस्ट द इन्सर्शन. ओके, सो कोणत्या डिफरंट साईजमध्ये अवेलेबल आहे, डिफरंट मटेरियलचं आहे. ओके, ॲप्लिकेटर असणारे सुद्धा टॅम्पॉन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो टॅम्पॉन्स आर कन्झ्युमेबल विच रिक्वायर अ रेग्युलर असेसमेंट ऑफ सप्लाय, अवेलेबिलिटी अँड अफोर्डेबिलिटी. राईट, सो वन टाईम यूज आहे, त्याच्यामुळे ह्याचीसुद्धा जी काही अवेलेबिलिटी आहे, सप्लाय आहे, अफोर्डेबिलिटी आहे, त्याचं असेसमेंट करणं फार गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट हेल्थ इम्पॅक्ट्स. So tampons use is associated with toxic shock syndrome, rare but potentially fatal diseases. Okay, so tampons जे आहे ते लॉंगर पिरियडसाठी जर यूज केलं गेलं तर त्याचे टॉक्झिक इफेक्ट्स त्या फिमेलच्या हेल्थवर दिसून येणार आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की टॉक्झिक शॉक सिंड्रोम आहे. राईट, then next, to lower this risk, the use of tampons with lowest absorbency required is recommended and tampons should be changed after maximum 8 hours. ओके, मग ह्या ज्या टॅम्पॉन्सचे जे काही हेल्थ इम्पॅक्ट आहेत दॅट इज टॉक्झिक शॉक सिंड्रोम आहे किंवा पोटेन्शियली फॅटल डिसीजेस जे आहेत ते लो करण्यासाठी किंवा त्याचे चान्सेस कमी करण्यासाठी काय केलं जातं? हे जे टॅम्पॉन्स जे आहेत ते सर्टन टाईम इंटरवलनंतर दॅट इज मॅक्झिमम 8 hours काय केलं जातं? चेंज करणं गरजेचं आहे. ओके, रेसिड्युअल केमिकल अँड फ्रॅग्रन्स कॅन लीड टू ॲलर्जिक रिॲक्शन्स. जे काही केमिकल्स असणार आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जेलीज राईट यूज केल्या जातात किंवा जे काही डिओड्रंट्स किंवा परफ्यूम यूज केल्या जातात त्याच्यामुळे काय होणार आहे? त्या पर्टिक्युलर वजाना रिजन्समध्ये इरिटेशनचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत. ओके, soap for hand washing and access to clean water is important to avoid the urinary tract infection and vaginal infection. Okay, so during this process soap जे आहे किंवा हँड वॉशिंग आहे तो पर्टिक्युलर एरिया क्लिनिंगचं जे काम आहे ते महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यामुळे जे काही युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे किंवा जे काही डिफरंट वजानल इन्फेक्शन्स आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. ओके, and these tampons can be used with an intrauterine devices. ओके, सो जरी त्या फिमेलमध्ये इंट्रायुटेराईन डिव्हायसेस यूज केले जात असतील फॉर द मॅनेजमेंट ऑफ प्रेग्नन्सी, राईट, सो त्या फिमेलसुद्धा हे जे काही टॅम्पॉन्स आहेत ते यूज करू शकते इन देअर मेन्स्ट्रुअल पिरियड. ओके, next is that waste management and environmental impact. Okay, so as tampons are disposed after one time wear, they create a large amount of waste. Okay, so एकदा यूज केल्यानंतर ते डिस्पोज करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे लार्ज क्वांटिटी वेस्ट टॅम्पॉन्समुळे बनणार आहे. द फ्लशिंग ऑफ टॅम्पॉन्स इन टॉयलेट कॅन लीड टू क्लॉगिंग ऑफ पाईप्स, सर्व्हिस डिस्ट्रप्शन, इन्क्रीज मेंटेनन्स कॉस्ट. ओके, जर टॉयलेटमध्ये फ्लश केलं तर त्याच्यामध्ये ते पाईप्स ब्लॉक होण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यामुळे जी काही रेग्युलर सर्व्हिस आहे ती डिस्टर्ब होणार आहे टोटली आणि त्याचा मेंटेनन्स कॉस्ट जो आहे ते इन्क्रीज होणार आहे.
ओके. वेन बर्न इनकरेक्टली दे कॅन रिलीज द फ्युरान्स दॅट इज हायली वोलाटाईल केमिकल कंपाऊंड्स अँड टॉक्झिन. जर प्रॉपरली त्याला बर्न केलं नाही तर त्याच्यामधून फ्युरान्स लाईक कंपाऊंड जे आहेत ते एअरमध्ये रिलीज होणार आहेत, टॉक्झिन्स रिलीज होणार आहेत. ओके. ओनली टॅम्पॉन्स मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स बायोडिग्रेड व्हाईल दोज कंटेनिंग प्लास्टिक्स रिमेन्स इन द एन्व्हायरमेंट. ओके. सो टॅम्पॉन्स जे आहेत ते जर नॅचरल मटेरियलनं बनलेलं आहे, बायोडिग्रेडेबल मटेरियलनं जर बनलेलं असेल तरच त्याचं डिग्रेडेशन होतं. ओके. प्लास्टिक मटेरियलने जर बनलेलं असेल तर त्याचं एन्व्हायरमेंटमध्ये डिग्रेडेशन होत नाही. ओके. एज्युकेशन ऑन ॲप्रोप्रिएट डिस्पोजल अँड अवेलेबिलिटी ऑफ ॲन ॲप्रोप्रिएट वेस्ट मॅनेजमेंट चेन फ्रॉम ॲन पॉईंट टू एंड पॉईंट इज इम्पॉर्टंट. ओके. मग त्याचं जे काही डिस्पोजलची प्रोसेस आहे किंवा त्याची जी अवेलेबिलिटी आहे, ओके, वेस्ट मॅनेजमेंट चेन जी आहे ती मेंटेन करून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जो काही एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे तो मेंटेन करू शकतो. ओके. सो दिस इज द वेस्ट मॅनेजमेंट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट फॉर द टॅम्पॉन्स. ओके. सो इथे आपण टॅम्पॉन्स म्हणजे काय बघितलेलं आहे, टॅम्पॉन्स कसं यूज करायचं बघितलेलं आहे, त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे, हेल्थ इम्पॅक्ट कोणते आहेत आणि वेस्ट मॅनेजमेंट किंवा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट त्याचे कोणते आहेत ते इथे बघितलेलं आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मेन्स्ट्रुअल कप. ओके. So first we will see what is a menstrual cup. So like tampon, a menstrual cup is inserted into a vagina, right? जसं tampons वजानामध्ये प्लेस केला जातं तसं सेम वेने menstrual cup जे आहे ते वजानामध्ये प्लेस केले जातात. ओके. So instead of absorbing blood, the cup catches it before it flows out the vagina. ओके. वजानामधून येणारं ब्लड ॲब्झॉर्ब करण्याऐवजी काय केलं जातं, सर्विक्स रिजनमधून जे रिलीज होणारं ब्लड आहे ते त्या वजाना पोर्शन्समध्येच मेन्स्ट्रुअल कप फिट करून त्याच्यामध्ये कलेक्ट केलं जातं. ओके. मेन्स्ट्रुअल कप्स आर मेड अप ऑफ फ्लेक्झिबल मटेरियल्स लाईक रबर ऑर सिलिकॉन. सो हे जे कप्स जे आहेत ते रबर किंवा सिलिकॉनने बनलेले आहेत. यू कांट सी व्हेन द कप इज फुल, सो एम्प्टी इट सेव्हरल टाइम्स अ डे. ओके. सो वजानामध्ये डिप्पर लेवलला जिथे सर्व्हिस रिजन पोषण होणार आहे तिथे हे कप फिट केले जातात. त्याच्यामुळे आपल्याला कळू शकत नाही आहे की ते भरले आहेत की नाही, राईट. सो त्याच्यामुळे सर्टन टाईम इंटरवलनंतर ते एम्प्टी करून पुन्हा आपण यूज करू शकतो. इन्स्ट्रक्शन दॅट कम विथ द कप एक्सप्लेन हाऊ टू डू दिस बिकॉज सम मेन्स्ट्रुअल कप्स लुक लाईक डायफ्रॅगम. Girls might wonder if the menstrual cup could be used as a birth control, but menstrual cup does not prevent the pregnancy. Okay. So family planning मध्ये आपण बघितलेलं आहे डायफ्रॅगम. इट इज अन फॅमिली प्लॅनिंग डिव्हायसेस विच यूज ॲज अन बॅरियर, राईट. सो मेन्स्ट्रुअल कपचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं इट लुक्स लाईक अ डायफ्रॅगम. इथे तुम्हाला दिसते डायफ्रॅगमसारखं दिसतं. त्याच्यामुळे काही काही फिमेल्समध्ये असं मिसकन्सेप्शन आहे, मिसअंडरस्टँडिंग आहे की हे जे आहे ते प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी सुद्धा यूज होतं, पण हे त्याचं वर्क नाही आहे. ओके. इट जस्ट कलेक्ट द मेन्स्ट्रुअल ब्लड फ्लो. ओके. So this is the image of this menstrual cup. Okay. In this image there is a stepwise procedure how to apply this menstrual cup. Okay. First fold. Okay. We just fold this menstrual cup, then insert into a vagina. Okay. With the help of finger, and then यूज झाल्यानंतर काय करायचं आहे, बाय युजिंग त्याचं जे काही एंड आहे ते ओढून काय करायचं आहे, ते जे आहे ते तो जो कप आहे तो पुल आउट करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या कपमध्ये जे काही ब्लड आहे ते काय करायचं आहे, एम्प्टी करायचं आहे. ओके. आणि तो ब्लड तो जो कप आहे तो प्रॉपरली वॉशआउट करायचा आहे. ओके. सो दिस इज द स्टेप्स हाऊ टू यूज दिस मेन्स्ट्रुअल कप. ओके. नेक्स्ट पार्ट इज दॅट डिस्क्रिप्शन. ओके. So menstrual cup is a non-biodegradable bell shaped that is inserted into a vagina. Okay. non-biodegradable material आहे. त्याचा शेप जर आपण बघितलं इथे तुम्ही इमेजमध्ये बघितलेला आहे बेल शेप त्याचा शेप आहे. ओके. आणि वजानामध्ये इन्सर्ट केलं जातं की जे मेन्स्ट्रुअल फ्लो जो आहे तो कलेक्ट करणार आहे. ओके. सो इट क्रिएट्स अ सील अँड इज हेल्ड इन प्लेस बाय वॉल्स ऑफ द वजाना. ओके. सो जनरली सील म्हणून ॲक्ट होणार आहे की जे वजानामधून सर्व्हिक्स रिजनला फिट बसणार आहे. ओके. इट इज टिपिकली मेड अप ऑफ मेडिकल ग्रेड सिलिकॉन. इट कलेक्ट्स 3 times more blood than pads or tampons and need to be emptied every 6 to 12 hours. ओके. सो पॅड्स आणि जर आपण टॅम्पॉन्स बरोबर मेन्स्ट्रुअल कप कम्पेअर केलं तर त्यांच्यापेक्षा
जास्त क्वांटिटी ब्लडची आहे ती ते मेन्स्ट्रुअल कप कलेक्ट करतं. ओके, आणि मॅक्झिमम पिरियडसाठी ते प्लेस आपण करू शकतो. दॅट इज 6 to 12 आवर्स एवढ्या पिरियडमध्ये ते जे कप्स जे आहेत ते आपण वजानामध्ये होल्ड करून ठेवू शकतो. ओके, आफ्टर विच इट इज रिन्स्ड अँड रिइन्सर्टेड. ओके, एकदा बाहेर काढायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, एम्प्टी करायचं आहे, धुवून घ्यायचं आहे आणि पुन्हा तोच कप जो आहे तो रिइन्सर्ट करायचा आहे. ओके, आफ्टर इच मेन्स्ट्रुअल सायकल द कप मस्ट बी बॉईल फॉर आफ्टर द एका मेन्स्ट्रुअल सायकल नंतर हा जो कप जो आहे तो काय करायचा आहे 5 ते 10 मिनटासाठी पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचा आहे. ओके, सो मस्ट मॅन्युफॅक्चर ऑफर ॲटलिस्ट 2 सायझेस. डिफरंट शेप्स आर बिकमिंग मोर कॉमन. कप्स आर रियुजेबल फॉर 5 to 10 years. ओके, सो एकदा आपण कप परचेस केला तर तो 5 ते 10 वर्षापर्यंत कप जो आहे तो आपण यूज करू शकतो. ओके, so this is the description. Next is that health impact. So based on literature from the high and low income countries, no significant health risks are reported since cups do not disrupt vaginal flora and pH. Health risks like toxic shock syndrome, infections, skin irritations are minimal in comparison to the other material. Okay, so other ज्या मटेरियल्सचे आपण हेल्थ इम्पॅक्ट बघितलेला आहे, स्किन इरिटेशन आहे, वजायनॉसिस आहे, टॉक्सिक शॉक सिंड्रोम आहे, डिफरंट बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन्स आहेत की जे त्या मटेरियल्समुळे होणार आहेत. राईट, सो ऑल दिस इन्फेक्शन्स आर मिनिमाइज्ड विथ द हेल्प ऑफ दिस vaginal cup, that is menstrual cup. Okay, so cup can be worn with an intrauterine devices. Good hand hygiene is important for safe cup use. Okay, सो कप जे आहे ते इंट्रायुटराईन डिव्हायसेस यूज करत असणाऱ्या फिमेलसुद्धा यूज करू शकते. राईट, बट हे जे कप्स जे आहेत ते विथ द हेल्प ऑफ फिंगर आपण वजनामध्ये प्लेस करतो, त्याच्यामुळे हँड हायजीन जे आहे ते प्रॉपरली असणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट वेस्ट मॅनेजमेंट अँड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. ओके, so the cup can be used 5 to 10 years and thus produce significantly less waste than other menstrual hygiene, health and hygiene material. Okay, while cups require water. मग हे जे कप्स आहेत ते काय आहेत 5 ते 10 वर्ष आपण वॉश करून यूज करू शकतो. राईट, सो त्याच्यामुळे त्याचं वेस्ट मॅनेजमेंट जे आहे किंवा त्याचे जे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहेत ते नाही आहे. राईट, पण हे कप्स जे आहेत ते वॉशआउट करण्यासाठी किंवा बॉईल करण्यासाठी वॉटरची फार गरज असते. ओके, आणि अदर जे आहेत रियुजेबल पॅड्स आहेत किंवा क्लॉथ्स आहेत त्याच्यासारखं जे आहे ते यूज करताना जे वॉटर क्वांटिटी लागणार आहे त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटी ह्याच्या क्लिनिंगसाठी आणि बॉइलिंगसाठी रिक्वायर्ड असते. ओके, सो दिस इज द मोर यूजफुल ओके फॉर दिस मेन्स्ट्रुएशन पिरियड. ओके, सो इथे आपण मेन्स्ट्रुअल कप बघितलेला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे क्लॉथ्स. ओके, मग हे जे क्लॉथ्स आहेत ते न्यू सेट्स ऑफ क्लॉथ्स आपण यूज करू शकतो किंवा आधी जे यूज केलेले क्लॉथ्स असतात. राईट, म्हणजे जसं की आपण बघतो की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ज्या कॉटनच्या साड्या वगैरे असतात. राईट, की जे यूज केल्यानंतर सॉफ्ट कॉटनमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. सो त्या कॉटनच्या साड्या वगैरे आहेत किंवा अदर जे काही कॉटनचे नॅपकिन्स वगैरे आहेत ते आपण यूज करू शकतो ॲज अ पॅड्स. राईट, क्लॉथ पॅड. सो दीज डिस्क्रिप्शन जर आपण बघितलं तर क्लॉथ्स आर इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसतील असे. ऑनलाईन जर आपण बघितलं तर असे क्लॉथ्स जे आहेत ते अवेलेबल्स आहेत. राईट, त्याच्यानंतर आपण घरामध्ये यूज केलेलं एखादं कॉटनचं जर काय मटेरियल असेल, फडका असेल तर ते सुद्धा आपण ॲज अ क्लॉथ पॅड म्हणून यूज करू शकतो. ओके, सो क्लॉथ्स आर रियुजेबल पीस of fabric worn externally to the body in underwear or tied to waist to absorb the menstrual flow. ओके, सो जनरली हे जे पॅड्स जे आहेत राईट त्याला रेक्टँगल शेपमध्ये त्याची घडी बनवली जाते आणि ते अंडरवेअरवर प्लेस केल्या जातात किंवा ही जी घडी आहे ती मोर लेंथची प्रिपेअर केली जाते की जे वेस्ट रिजनला त्याला टाय करून ठेवलं जातं. ओके, दे आर मेड फ्रॉम आयदर न्यूली परचेस्ड पीस ऑफ फॅब्रिक or old fabric repurposed from clothing or another use. ओके, सो आपण हे जे पॅड्स जे आहेत क्लॉथचे जे पॅड्स आहेत ते आपण परचेस करू शकतो की जे न्यू कॉटन जे आहे त्याने ते प्रिपेअर केलेले असतात किंवा मग आधी यूज केलेले जे कॉटनचे जे काही क्लॉथ्स आहेत
किंवा अनदर मटेरियल्स जे आहेत ते आपण फॉर द ॲब्झॉर्बन्स पर्पज यूज करू शकतो. ओके, देर इज नो गायडन्स ऑन हाऊ लॉंग क्लॉथ्स कॅन बी रियूज, but it is generally agreed that this should be for no longer than 1 year. ओके, सो आपण हे जे पॅड जे आहेत क्लॉथ्सचे यूज करणार आहोत ते प्रॉपरली क्लीन करून प्रॉपरली ड्राय करून पुन्हा यूज करू शकतो. ओके, पण 1 वर्षापेक्षा जास्त हे जे पॅड्स आहेत ते यूज करायचे नाहीत. ओके, दे आर कन्झ्युमेबल अँड रिक्वायर रेग्युलर असेसमेंट ऑफ सप्लाय अवेलेबिलिटी अँड अफोर्डेबिलिटी. ओके, नेक्स्ट इज दॅट हेल्थ इम्पॅक्ट. कोणते कोणते हेल्थ इम्पॅक्ट आहेत? सो कम्पेअर्ड टू रियुजेबल पॅड, क्लोथ इज ऑफन नॉट रिकमेंडेड फॉर मेन्स्ट्रुअल हायजीन अँड मॅनेजमेंट ॲज देअर यूज हॅज बीन असोसिएटेड विथ abnormal vaginal discharge, स्किन इरिटेशन अँड युरोजेनायटल इन्फेक्शन. ओके, सो अदर जर आपण रियुजेबल क्लॉथ्स पॅड्स आहेत त्याच्यासोबत हे रेग्युलर क्लॉथ पॅड जर कम्पेअर केले तर मोस्ट ऑफ द केसेस मेन्स्ट्रुअल हेल्थ हायजीन सर्व्हिस जी आहे ती हे पॅड्स यूज करायला काय करते, रिकमेंड करत नाही. ओके, कारण का मोस्ट ऑफ द केसेसमध्ये abnormal vaginal discharge दिसून येतो आहे, स्किन इरिटेशन्सचे प्रॉब्लेम्स दिसून येणार आहेत, युरोजेनायटल इन्फेक्शन्स दिसून येत आहेत. वेदर दिस इज अन इनहरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लोथ or simply indicative of poor conditions of use is not clear. However, in some cases cloths can be hygienically managed. In general, wearing damp and unclean material can lead to a rashes and infection. Okay, सो सर्टन कंडिशन्स जे आहेत की पुअर केसेस जे आहेत की ज्याच्यामध्ये ह्या टाईपचे पॅड्स जे आहेत क्लोथ पॅड जे आहेत ते यूज केले जातात. ओके, बट ते प्रॉपरली क्लीन हवे, प्रॉपरली ड्राय हवे. जर डॅम्प पॅड जर आपण यूज केले की ज्याच्यामध्ये स्लाईट मॉइश्चर प्रेझेंट असणार आहे किंवा अनक्लीन जर पॅड्स यूज केले तर त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते त्या पर्टिक्युलर फिमेल्सवर दिसणार आहेत की ज्याच्यामध्ये रॅशेस दिसतात, बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन्स त्या फिमेलमध्ये दिसतं त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये. ओके, सो दोज आर द हेल्थ इम्पॅक्ट विच इज असोसिएटेड विथ द यूज ऑफ क्लॉथ्स. ओके, then next, waste management and environmental impact. Okay, so cloths are environmentally friendly as they can be reused and are mostly made up from the natural fabrics. Okay, so cotton ने प्रिपेअर झालेले असतात त्याच्यामुळे ते environmental friendly आहे की जे रियूज केले जातात. However, in some context they are discarded after one use. Okay, काही काही वेळेला एकदा यूज केल्यानंतर डिस्कार्ड केलं जातं. In the absence of functioning of waste management system, they are often disposed ऑफ इन द एन्व्हायरमेंट. ओके, सो वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम जर नसेल तर ते हे जे पॅड्स आहेत ते एकदा यूज केल्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये डिस्पोज केले जातात. देर इज अ लॅक ऑफ एव्हिडन्स बेस्ड गायडन्स ऑफ डिस्पोजल ऑफ यूज्ड ऑफ क्लॉथ्स. ओके, सो जनरली हे जे क्लॉथ्स आहेत त्याचं डिस्पोजल कसं केलं जातं त्याचा एव्हिडन्स जो आहे तो जनरली कमी दिसून येतो. ओके, so this is the waste management and environmental impact which is associated with the use of this cloth pad. Okay, so here it is, we finished up with our experiment number 9, that is menstrual health and hygiene. Okay, so result of this experiment is that various menstrual hygiene concept discussed and the product are understood. Okay, याच्यामध्ये आपण डिफरंट मेन्स्ट्रुअल हायजीनचे ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या बघितलेल्या आहेत आणि डिफरंट प्रोडक्ट्स जे मेन्स्ट्रुअल हायजीन्समध्ये यूज केले जातात ते इन डिटेल बघितलेलं आहे. ओके, सो इथे आपला हा जो एक्सपेरिमेंट आहे तो संपलेला आहे. ओके, लास्टला तुम्हाला मॅन्युअलमध्ये 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत. फर्स्ट इज दॅट व्हॉट इज मेनाज. सेकंड, व्हॉट आर द कॉस्ट इफेक्टिव्ह मेन्स्ट्रुअल वेस्ट डिस्पोजल सिस्टीम. देन थर्ड इज दॅट व्हॉट आर टॅम्पॉन्स. Fourth is that why is menstrual hygiene is important, and last question is that what are the sanitary products available for menstruating female. So you have to search the answer from the theory part. Okay, and then you have to write into the space for answer. जिथे तुम्हाला आन्सर लिहायला मॅन्युअलमध्ये स्पेस प्रोव्हाइड केलेली आहे तिथे तुम्हाला त्याचे आन्सर लिहायचं आहे. ओके, आणि बिफोर नेक्स्ट प्रॅक्टिकल ह्याची जी PDF आहे ती मला व्हॉट्सअपला सेंड करायची आहे. ओके, so here it is, we finished with our experiment number 9, that is menstrual health and hygiene. Okay, so in this experiment if any point or any concept you didn't understand, you can call me or you can message me. I will definitely clear all your doubts. Okay, so thank you for listening me. Happy learning to all of you. Take care all of you. Goodbye.